Hey guys, welcome to our channel. So today's topic is research. It is our first lecture on research in Marathi. तर हे टॉपिक आपल्याला JNM येणाऱ्या JNM एक्झाममध्ये यूजफुल पडेल. जे पॉईंट मी सांगतोय ते केले तरी खूप यूजफुल पडेल रिसर्चचे. सो आता आपण टॉपिक घेऊ रिसर्च. रिसर्च शब्दाचा मिनिंग आपण बघू. रिसर्चला जर का तोडलं आपण तर री आणि सर्च हे दोन अलग शब्द आपल्याला मिळतात. रीचा अर्थ होतो अगेन आणि सर्चचा अर्थ होतो टू फाइंडिंग समथिंग, म्हणजे परत काहीतरी सापडणे. एखादी गोष्ट युनिवर्समध्ये पहिलेच आहे पण तिच्यावर रिसर्च करून त्याच्यामध्ये अजून काहीतरी न्यू नॉलेज न्यू टेक्निक आणणे, झालेली गोष्ट परत रिसर्च करणे, तिला आपण रिसर्च म्हणतो. सो हे एक पॉईंट तुम्ही लिहू शकता इन इंट्रोडक्शनमध्ये. रिसर्चची डेफिनेशन. रिसर्च इज द सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ युटिलायझिंग द सायंटिफिक मेथड फॉर जनरेटिंग न्यू नॉलेज दॅट कॅन बी यूज टू सॉल्व प्रॉब्लेम. ही नॉटरनी दिलेली आहे. कधीही डेफिनेशन डबल युनायटेड कॉमामध्ये लिहायची, ज्याने मार्क्स इन्क्रीज होतात आणि खाली ऑथरचं नाव लिहिणे खूप इम्पॉर्टंट आहे. सो रिसर्च इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ युटिलायझिंग द सायंटिफिक मेथड फॉर जनरेटिंग न्यू नॉलेज दॅट कॅन बी यूज टू सॉल्व प्रॉब्लेम. रिसर्च ही अशी प्रोसेस आहे जी सिस्टमॅटिकली केली जाते, ज्यामधून आपल्याला काय मिळते, नॉलेज मिळते आणि ते नॉलेज यूज करून आपल्याला जी प्रॉब्लेम सॉल्व करायची आहे ती आपण करू शकतो. सो बेसिकली रिसर्च म्हणजे एक अशी गोष्ट जिला आपण सर्च करणं, अभ्यास करून, स्टडी करून सर्च करतो आणि आपल्या ज्या काही प्रॉब्लेम आहेत त्याला सॉल्व करतो. जसं की आता AI आलेले आहे, तर AI येण्याच्या आधी कोणीतरी AIला सर्च केलेलं आहे, रिसर्च केलेलं आहे, तेव्हा कुठे AI आता आलेला आहे. सेम हॉस्पिटलमध्ये पण एखाद्या गोष्टीवर आपण रिसर्च केला, एखादी गोष्ट सर्च केली तर ती आपल्याला नवीन नॉलेज मिळते. त्या नॉलेजला यूज करून आपण पेशंटच्या हेल्थला प्रॉपर डायग्नोस करू शकतो आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर करू शकतो, मॅनेजमेंट प्रॉपर करू शकतो. सगळ्या गोष्टी नीट होतात रिसर्चमुळे. तर रिसर्च हे खूप इम्पॉर्टंट आहे एव्हरी ऑर्गनायझेशनमध्ये, हॉस्पिटलमध्ये आणि कुठेही गेलं तर रिसर्च आपल्याला करावंच लागतात. नीड ऑफ नर्सिंग रिसर्च. रिसर्चची का आवश्यकता आहे नर्सिंगमध्ये ते आपण बघू. टू प्रमोट बेसिक नॉलेज. जे बेसिक नॉलेज आहे त्याला प्रमोट करण्यासाठी, जे आपल्याकडे नॉलेज आहे ते बेसिक आहे, कमी प्रमाणे आहे, त्याला प्रमोट करण्यासाठी, नॉलेज वाढवण्यासाठी रिसर्च हे खूप इम्पॉर्टंट आहे. टू फिल गॅप्स इन द नॉलेज. नॉलेजमध्ये अपूर्तता आहे, नॉलेजमध्ये पूर्ण नॉलेज नाही आहे, त्याच्यामध्ये काही गॅप्स आहेत, ते फिल करण्यासाठी रिसर्च इम्पॉर्टंट आहे. टू प्रमोट यूज टू न्यू ड्रग्स. नवीन ड्रग्सला यूज करण्यासाठी, त्यांना प्रमोट करण्यासाठी रिसर्च खूप इम्पॉर्टंट आहे. रिसर्च जोपर्यंत आपण ड्रग्सवर रिसर्च करणार नाही तोपर्यंत न्यू ड्रग्स येणार नाही. प्रमोट न्यू टेक्निक अँड टेक्नॉलॉजी. नवीन टेक्नॉलॉजी प्रमोट केल्या जातील. रिसर्चमुळे नवीन टेक्नॉलॉजी येते, त्यामुळे आपण पेशंटला अजून हेल्थ इम्प्रूव्ह करू शकतो, त्याची न्यू टेक्निक वापरून त्याची हेल्थ चांगली करू शकतो. टू प्रोव्हाइड बेटर मॅनेजमेंट. ऑर्गनायझेशनमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये प्रॉपर मॅनेजमेंट करण्यासाठी रिसर्च हे खूप इम्पॉर्टंट आहे. रिसर्च केल्यावर आपण प्रॉपर मॅनेजमेंट करू शकतो. टू इम्प्रूव्ह न्यू थेरीज. ज्या ओल्ड थेरी आहेत त्यांना इम्प्रूव्ह करू शकतो, त्याच्यामध्ये अजून नॉलेज टाकू शकतो, फुलफिल करू शकतो त्यांना, किंवा नवीन थेरी आपण एक निर्माण करू शकतो रिसर्चमुळं. रिसर्च खरंच तर खूप इम्पॉर्टंट आहे. सेम हॉस्पिटलमध्ये पण रिसर्च असते. जोपर्यंत आपण गोष्टीवर रिसर्च करत नाही तोपर्यंत त्या गोष्टी आपल्या डेली रुटीनमध्ये येत नाहीत. तो रिसर्च खूप इम्पॉर्टंट आहे. सो रिसर्चचा जर का क्वेश्चन आला तर तुम्ही एवढे टॉपिक लिहून कंप्लीट करू शकता. या टॉपिक रिलेटेड अजून थोडं एक्स्ट्रा लिहा याच्यामध्ये. आणि थँक्यू सो मच. प्लीज जर का व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. थँक्यू.